राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 ते 4 मे या कालावधीमध्ये मुंबईकडे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यातील 8 महसूल विभागात महाराष्ट्रातील 65 गडांवरील माती आणि नद्यांचं जल घेऊन त्याची यात्रा काढली जाते। सोलापूर दौऱ्यावरती असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिलेली आहे। सोलापुरात 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे। त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्याचा विचार करण्यात येईल असं गोरे म्हणाले। पुण्यातील पाणंद रस्ते हे खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा, तसंच तलाव आणि पाणी साठ्यातील गाळ काढण्याचं काम वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशी सूचना उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी केली। बनेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघाडणी करत चांगलंच सुनावलंय। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 अखेर विक्रमी 61,956 कोटींचा व्यवसाय पूर्ण केलेला आहे। याबरोबर बँकेने 651 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सलग चौथ्या वर्षी नफ्यामध्ये सातत्य राखलंय। मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गंजपेठेतील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीने मार्गी लागावा यासाठी महापालिकेने पावलं उचललेली आहेत। राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी पालिकेने सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र 2 समित्यांची नियुक्ती केली। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेतला जातोय। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जातोय। आज दुपारी 1 पासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा हा ब्लॉक घेतला जातोय। या ब्लॉक कालावधीमध्ये सुमारे 163 लोकल फेऱ्या रद्द केल्या जात आहेत। परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत। गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरून एकूण 229 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झालेले आहेत। त्यानंतर पाकिस्तान सरकारने सुद्धा भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केलेले असून 392 भारतीय मायदेशी परतले। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इकडे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालेला आहे। यानंतर भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधील संबंध ताणले गेलेत। या दरम्यान दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहू देऊ जाणार नाही असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवलीतील लेले जोशी आणि मोने कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। दरम्यान भ्याड हल्ल्याचा सरकार बदला घेणार अशी प्रतिक्रिया त्यांनी भेटीनंतर दिली। पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती मुंबई पालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवरती बंदी कायम राहणार आहे। मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाणार आहे। एकीकडे सूर्याच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता हवामान बदलाचा सामना करावा लागतोय। राज्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते। सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। परभणीत उन्हाळ्याने अक्षरशः कहर केलेला तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेलेला आहे। या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडलेला आहे। त्यामुळे परभणीकर चांगलेच हैराण झाले। मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकर हैराण झालेत। उन्हामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा आता आटत चाललेला आहे। मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईवरती पाणी कपातीचं संकट आहे। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शिर्डी विमानतळावरती 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या संदर्भात मान्यता दिली। लातूर जिल्ह्यातील उदगीर इकडे मुस्लिम धर्मीयांनी हल्ल्याचा निषेध केलेला आहे। शुक्रवारचा नमाज अदा करताना हातावरती काळी पट्टी बांधत मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे। पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळेला आंदोलकांनी केली असून अनेक शाळकरी मुलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आहे।
आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं नागरिकत्व द्या, आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांनाही भारतात घेऊन यावं अशी मागणी जळगावातील पाकिस्तानी कुटुंबानं केली. जळगावच्या चोपड्यात मुस्लिम समाजाने पहलगामच्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे. यावेळेला मुस्लिम समाजाने पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीत सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे. यावेळेला पाकिस्तानी झेंडा तसंच पाकिस्तानी पुतळा जाळत आक्रोश व्यक्त करण्यात आला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीतील एसआरए सदनिका धारकांना किल्ल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. नवीन इमारतीतील या सदनिकांमध्ये गोयल यांनी घरमालकांचं स्वागत केलेलं आहे. जे बिल्डर अनेक वर्ष प्रकल्प प्रलंबित ठेवतील, लोकांना त्रास देतील अशा बिल्डरना खरं तर काळ्या यादीमध्ये टाकायला हवं असं पियुष गोयल यांनी व्यक्त केलंय मत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलेला असून 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवरती आलेला आहे. पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असून जवानांकडून घराघरांमध्ये तपासणी केली जाते. एनआयच्या तपास पथकाने पुण्यातील जगदाळेंच्या घरी जाऊन आसावरी जगदाळेंकडून पहलगाम हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतलेला आहे. आसावरी जगदाळेंना काही स्केच एनआयने दाखवलेली आहेत आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांना आसावरी जगदाळेंच्या डोळ्यासमोर मारण्यात आलं होतं. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्यात आलेला आहे. परवानगी नसल्यामुळे कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले. सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे. लॉंग टाईम व्हिसा असलेले 10 ते 11 लोक आहेत तर 14 लोकांना परत पाठवलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे 57 नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. गृह विभागाची सूचना येईपर्यंत त्यांना शहरातून जाण्यास सांगता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनामत रकमेअभावी धर्मदाय रुग्णालयांना यापुढे कोणत्याही रुग्णावरील उपचार नाकारता येणार नाही. उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयाची सवलत ही काढून घेतली जाणार आहे. भायखळ्यातील जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात 3 नव्या पेंग्विनचं आगमन झालेलं आहे. नवजात पेंग्विनला नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावं देत नामकरण सोहळा साजरा करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची थकबाकी परत करण्यासाठी 1600 कोटींची मदत द्या अशी विनंती व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती. या प्रस्तावावरती विचार करू असं आश्वासन देतानाच उत्पन्नाचा स्रोत शोधून बेस्ट व्हा असा सल्ला फडणवीसांनी दिलाय. महाड ते आंबवडे मार्गाचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे मार्गावरती धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. दरम्यान तातडीने बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली जाते. कराड शहरातील रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम पालिकेकडून सुरू आणि अशातच डांबर भरलेला एक ट्रक भाजी मंडी परिसरात पेटला आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवरती नियंत्रण मिळवलं. जळगाव शहरातील नाथ प्लाझा परिसरातून 14 वर्षीय मुलगा हरवल्याची घटना घडली होती आणि काही तासातच पोलिसांनी मुलाचा शोध घेतलाय. दरम्यान मुलांच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा रायगडामध्ये ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. नागोठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला. यावेळेला हातात तिरंगा ध्वज घेऊन बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या 26 मे पासून सुरू होणार आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी सज्ज झाली आहे. एल्फिस्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गावर अंतर वाढल्यामुळे तिकीट दरामध्ये 1 टप्प्याने वाढ होणार असल्यामुळे तिकीट दर 10 रुपयाने वाढणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाचा तसंच शासनाच्या इतर विभागाच्या शाळा पदभरतीसाठी अपेक्षित चाचणी कार्यक्रम घोषित केलेला आहे. या शाळांमध्ये संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणाली अर्ज मागवण्यात येत आहे.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी 45 कोटी रुपये हे परदेशात हस्तांतरित करण्यात आल्याचे काही पुरावे ईडीच्या हाती लागलेले आहेत. ईडीने या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमधील 60 ठिकाणी छापे टाकलेत आणि या कारवाईमध्ये महत्त्वाचे दस्तावेज, मालमत्ता आणि संबंधित कागदपत्र तसंच 1 कोटी रुपयांचा मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम ही सापडलेली आहे, ते जप्त करण्यात आले. केंद्र सरकारच्या वेव्स 2025 या कार्यक्रमाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेतील 400 पेक्षा अधिक अभियंत्यांवरती सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसंच पालिकेच्या पावसाळापूर्व कामांवरती याचा परिणाम होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. मुंबई महापालिकेने माहुलमध्ये प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली घरं कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अल्प प्रतिसादामुळे योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात आलाय. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वर्ग 1 व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांना ही घरं विकत घेता येणार आहे. पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललंय. या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आलं. उन्हाळ्यामध्ये रेल्वेगाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने सीएसएमटी वरून नागपूरसाठी एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक फेरी विशेष गाडी 27 एप्रिल 2025 रोजी सीएसएमटी वरून रात्री 12:30 वाजता प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता नागपूरला पोहोचेल. मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य आधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यावरती भर दिला जाणार आहे. यंदा हापूसचं उत्पादन चांगलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादन कमी झालंय. पुढील कालावधीत आणखीन आवक कमी होणार असून 15 ते 20 मेपर्यंत हंगाम राहील असं मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आता 4 ते 6 डझन पेटीला 1 ते 1,500 रुपयांचा दर मिळतोय. सरकारने नवी मुंबईतील डीपीएस तलाव फ्लेमिंगो राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलाय. यावेळेला मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. संगमनेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पणन विभागाने स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीतून ही माहिती समोर आली आहे. बेलगाममधील हल्ल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या उत्पन्नात झाली. ठाणे जिल्ह्यातील 67,982 शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेची नोंद केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे. कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीने आणि परिणामकारकरित्या शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राबवण्यात येते. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केलेली आहे. शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची आणि शेतीची माहिती घेतली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येतोय. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात झालेला आहे. यामध्ये 10 ते 12 जण जखमी झालेले आहेत. एका 8 वर्षीय मुलीचा यात मृत्यू झालाय. पडगा गावाजवळ हा अपघात झाला. नाशिक दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते, तर वन विभागाच्या कारभारावरती नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नेरूळमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकल्यावरती शाळेच्या बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. मुख्याध्यापकांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय. तर या घटनेची माहिती मिळताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर जोरदार आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला.
जळगावच्या भुसावळमध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला. यावेळेला कॅन्डल मार्च काढत पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला आहे. रायगडच्या मुरुडीकडे एका स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू झालाय. चौंडीमध्ये असलेल्या या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. खेळता खेळता मुलगी पाण्यात पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय. बुलढाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये पवन गवाळे नावाच्या तरुणाने आत्महत्या केलेली आहे. रक्तदाब नियंत्रित करण्याच्या जवळपास 200 गोळ्या त्याने एकाच वेळी सेवन केल्या आणि त्यानंतर नांदुरा इथल्या खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई एनआरआय इथे तलावाच्या ठिकाणी ड्रोन उडवल्यामुळे एका तरुणावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची परवानगी न घेता तरुणाने परिसरातले व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन उडवला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा ड्रोन ताब्यात घेऊन कारवाई केली. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहारसा दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. येत्या 2 मे पासून ही गाडी LTT वरून दर शुक्रवारी 12 वाजता सुटेल, तर 4 मे पासून दर रविवारी पहाटे 4 पासून 4:20 सुटणार आहे. मुंबई एल्फिन्स्टन पूल बंद करण्यासाठी स्थानिकांनी विरोध केलाय. 19 चाळींचं पुनर्वसन झाल्याशिवाय पूल बंद करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतलाय. या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या चाळींबाबत सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल असं MMRDAच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अरुंद रस्ते लक्षात घेता बेस्टच्या ताफ्यामध्ये छोट्या बसेसची खरेदी करावी. केंद्र सरकारकडून येणाऱ्या एनकॅपच्या निधीचा वापर करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे बस डेपोंचा व्यावसायिक पुनर्विकास थिएटर सुद्धा होणार आहे. राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वीच ओला आणि रॅपिडो अशा खासगी सार्वजनिक वाहतूक संस्थांनी ही सेवा मुंबईमध्ये सुरू केलेली आहे. सुरक्षा मानकांचं उल्लंघन करून ही सेवा मुंबईत सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 358 तालुक्यांमध्ये सध्या 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. शासनाने राज्यात नव्याने 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्वाधिक 27 बाजार समित्या या कोकणामध्ये असणार असून कोकणाच्या कृषी विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असतानाही ते सर्टिफिकेट घेणाऱ्यांची संख्या आता रोडावली आहे. मेमध्ये राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती तसंच SEOंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समित्या आणि महामंडळांवरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजप जनांना देण्यात आल्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांना आशा त्यांच्या पल्लवीत झाल्या. यापुढील काळात पाळीव कुत्रे मांजर यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. नगरविकास विभागाने याबाबत आदेश जारी केलेले असून प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी पक्ष NDA सोबत राहण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं वक्तव्य करत खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कर्जत तालुक्यातील कुकडी प्रकल्पावरती अवलंबून असलेल्या 54 गावांचा पाणी प्रश्न अजून सुद्धा सुटलेला नाहीये. तसंच सीना प्रकल्प प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून सीना प्रकल्पाचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटेल. मात्र कुकडीचा पाणी प्रश्न सुटायला वेळ लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार अमोल जावळेंनी जळगावच्या यावल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळेला त्यांनी रुग्णालयातील सोयीसुविधांचा आढावा घेतलाय. रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवण्याच्या सूचना जावळेंनी दिल्या. जळगाव पालिकेसमोर घरकुलासाठी दिव्यांग बांधवांनी मोर्चा काढलाय. तातडीने घर देण्याची मागणी यावेळेला आंदोलकांनी केली. नंदुरबारमध्ये जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळेला विलेपार्लेतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. तातडीने नवं मंदिर बांधण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवरती गेली आहे. न्यायाधीशांच्या बदली प्रक्रियेमुळे शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंनी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
बारामतीत जीबीएसचा धोका निर्माण झालेला आहे. बारामती शहरातील कसबा इथे युवकाला जीबीएसची लागण झालेली असून त्याच्यावरती पुण्यातील काशीबाई नवले रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बीड पोलीस दलातील आणखीन एक पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून गैरहजर असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली आहे. माओवाद्यांविरोधातील कारवाई तात्काळ थांबवण्याची माओवाद्यांनी मागणी केली आहे. करेगट्टा पहाडीवरती माओवाद्यांना घेरल्यानंतर सुरू असलेल्या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवरती माओवाद्यांनी पत्रक काढत शांततेच्या चर्चेचं आवाहन केलं आहे. पालघरच्या बोईसर एमआयडीसीतील केमिकल माफियांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. मध्यरात्री घातक केमिकल सोडल्याचं समोर आलं, त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तातडीने यावरती कारवाईची मागणी केली जाते. भिवंडीमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावरती चाकू हल्ला करण्यात आलाय. पसार झालेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. मेघराज असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. तापमानाचा पारा 44 अंशांवरती पोहोचल्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, नेर आणि कळंब या 3 तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी 120 एकरवर मका लागवड केलेली आहे. हैदराबाद इथल्या आयुषी ॲग्रोटेक या कंपनीकडून शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं होतं, मात्र मक्याला कणीस न धरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. वाशिम जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 10 दिवसात पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे यात मोठे हाल होत आहेत. मोंढ्यातील मोरगाव तालुक्यातील 4 पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर अनुदानाची रक्कम न मिळाल्यास योजना बंद करणार असा इशारा संस्था चालकांनी दिलाय. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 65 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या 4 योजना अपुऱ्या निधीअभावी संकटात सापडल्या. अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील स्थानिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर झाल्यामुळे लोणी इथल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी मोठी गर्दी केली. जळगावमध्ये गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याचं समोर आलंय. अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. दरम्यान तातडीने संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. रत्नागिरीच्या दापोली बुरोंडीमध्ये बोटींना LED लाईट पुरवणाऱ्या बोटीवरती मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. या बोटीवरती 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळून आलेत. मुंबई पालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मनोरे इकडे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला निविदा काढण्यात येणार आहे. मुंबई पालिकेकडून मूर्तिकारांना गणेश मूर्तीसाठी शाडूची माती मोफत देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेकडून 11 दिवसात 808 झाडं कॉन्क्रिटीकरण मुक्त करण्यात आलेली आहेत. यावेळेला झाडांना ठोकलेले खिळे, पोस्टर, वायरसह 3945 वस्तू पालिकेने ताब्यात घेतल्या. पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सध्या जवानांकडून शोधलं जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. स्फोटकांनी ही घरं उद्ध्वस्त केल्याचं समोर आलंय. दहशतवादी आसिफ शेख आदिर गुरीचं घर पाडल्यानंतर एहसान शेख आणि लष्कर ए तोयबाचा कमांडर शहीद अहमदचं घर जमीनदोस्त केलंय. पाकिस्तानचे विदेश मंत्री इसाहाक डार यांनी भारताला परमाणु हल्ल्याची धमकी दिलेली आहे. तर सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यामुळे बिलावल भुट्टो यांनी भारताला धमकावलंय. श्रीनगरमध्ये दल सरोवर परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी CRPFच्या जवानांनी बोटीमधून गस्त घालायला सुरुवात केली. भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अमृतसरमध्ये एका गावातील शेतात स्फोटकांसह हँड ग्रेनेड, पिस्तूल ह्या ठेवल्याचं आढळून आलेलं आहे. दरम्यान BSFच्या जवानांनी हा घातपाताचा कट उधळून लावला आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झालेलं आहे. त्यामुळे तिथे हजारो पर्यटक अडकलेले आहेत.
सिक्कीमच्या लाचेन या मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं, तसंच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यांवरती ढिगारे साचले.